न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9वी इंग्लिशचा 1.4 द स्टोरी ऑफ टी म्हणजे चहा मागची काय कहाणी आहे, चहाबद्दल काय माहिती आहे ते शिकणार आहोत. तर ही व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी आपणास एक रिक्वेस्ट आहे की जर आमच्या व्हिडिओचा आपल्याला फायदा होत असेल, आम्हाला आमच्या व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर आणि कमेंट करत जावा. आणि जर आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आपण आता चॅप्टर आपला स्टार्ट करूयात. द स्टोरी ऑफ टी. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. आपण हा धडा कशाने चालू करू? एक प्रश्नाने चालू करू. सांगा कोणतं बिवरेज, बिवरेज म्हणजे ड्रिंक, पेय, असं पाण्यानंतर पिलं जाणारं दुसरं पेय कोणतं आहे जगातलं सर्वात जास्त? तर त्याचं नाव आहे टी. काही मुलांनी तुम्ही बरोबर गेस सुद्धा केलं असणार की त्यांचं उत्तर असेल टी म्हणजे चहा. Perhaps many of you have got guessed the answer. The most popular beverage in the world is tea. सर्वात पॉप्युलर म्हणजेच पेय, जगातलं सर्वात पॉप्युलर पेय कोणतं आहे? टी. द फ्रेश अरोमॅटिक ब्रू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. लोक स्वतःचा जो दिवस असतो ते कशाने चालू करतात? चहाने. चहा कसा आहे? फ्रेश, एक ताजगी देतो. अरोमॅटिक ब्रू म्हणजे त्याचा खूप चांगला सुवास येतो. ब्रू म्हणजे काय तर बघा इथे दिलेले आहे आपल्याला, ड्रिंक मेड बाय बॉइलिंग ऑर किपिंग समथिंग इन हॉट वॉटर. चहा कसा गरम पाण्यातच करता येतो ना आपल्याला, म्हणून. इट हॅज रिफ्रेशिंग astringent flavor. It is actually made by brewing, that is infusing in boiling water. The leaves and shoots of the plant whose botanical name is Camellia sinensis. तर हे काय बघा, एक रिफ्रेशिंग, एक रिफ्रेशमेंट, आपल्याला ताजं वाटतं चहा पिऊन. ॲस्ट्रिंजंट म्हणजे फ्रेश वाटतं. इट इज ऍक्च्युअली मेड बाय ब्रुईंग. ब्रुईंग म्हणजे काय तर गरम पाण्याबरोबर मिक्स करणे. दॅट इज इन्फ्युजिंग, सेम मिक्सिंग इन बॉइलिंग वॉटर. गरम पाण्याबरोबर मिक्स करून, म्हणजे चहा पावडर असती ती काय करावं लागते आपल्याला? गरम पाण्यात मिक्स करावं लागते, तेव्हा चहा बनणार आहे का नाही? द लिव्स अँड शूट ऑफ द प्लांट हुज बॉटॅनिकल नेम. आता चहाचं बॉटॅनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव काय? कॅमेलिया सिनेसिस. द लिव्स आर द फर्स्ट ड्राईड. पहिल्यांदा काय करतात तर चहाचं जे झाड असतं तर त्याची जी पानं असतात वरची ती कट करतात, त्यांना वाळवतात. क्युअर्ड म्हणजे त्याची छाननी केली जाते. चांगली पानं साईडला, छोटी पाने साईडला, अशी केली जातात. प्रोसेस बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. नंतर त्याच्यावर प्रोसेसिंग भरपूर केली जाते, जसे की वेगवेगळे वास यावे म्हणून वेगवेगळ्या त्यांच्यात फ्लेवर मिक्स केलेले जातात आणि त्यानंतर पॅक करून आपल्याला विकला जातो चहा. तो चहा. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय, जिथं गरमी भरपूर आहे, आणि सब ट्रॉपिकल आणि समशीतोष्ण म्हणजे जिथं उष्णता आणि थोडस थंड सुद्धा आहे, अशा क्लायमेट मध्ये, वातावरणात कॅमेलिया सिनेसिस म्हणजे चहाची झाडं येतात, जी की एव्हरग्रीन प्लांट आहेत, म्हणजे सदाहरित, 12 महिने ती हिरव्या कलरचीच असणार आहे, म्हणजे त्याची पानं गळून पडत नाही. Tea plant require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soil. तर चहाच्या झाडांना 100 ते 125 सेंटीमीटर एवढा पाऊस लागतो एका वर्षात, आणि त्याची माती जी असती ती ऍसिडिक, आम्लीय माती लागते. Many of the world's best tea estates are located on hill slope of the elevation up to the 1500 meter. हिल स्लोप म्हणजे काय तर उतार असतो बघा. आपण पिक्चर्स वगैरे ऍड मध्ये बघितलं असेल, दार्जिलिंग, आसाम ह्या साईडला एक असा उतार असतो, डोंगराचा भाग, आणि त्याच्यावर पूर्ण अशी चहाची मळे असतात. तर ती किती असतात? 1500 मीटर वर, समुद्र सपाटीपासून 1500 मीटर वर एवढ्या उंचीवरची आपल्याला ही झाडं चांगली येतात. इट इज सेड दॅट टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड अक्वायर अ रिचर फ्लेवर ऍट दिस हाईट. आता म्हटलं जातं की जी चहाची झाडं असतात ती हळूहळू उगवतात, त्यांची वाढ भरपूर वेळ घेते वाढ पूर्ण व्हायला, पण जेवढी वाढ घ्यायला लागते तसंच त्यांचा रिचर फ्लेवर म्हणजे त्यांचा जो स्वाद असतो पानांचा तो सुद्धा तेवढाच चांगला येतो.
When the plants mature, only the top 1 or 2 inches of the plants are picked. जेव्हा झाडाची पूर्ण वाढ होती आता, तर वरची जेवढी पानं असतात 1 ते 2 इंचाची, तेवढी काय करतात, पिक्ड म्हणजे अशी काढून घेतली जातात हाताने. These buds and leaves are called flushes. तर त्या बारीक पानांना व कळ्यांना म्हणजे खूप नुकतीच वाढ झालेली पानं फ्लश म्हणतात. A new flush appears on a plant every 7 to 10 days during the peak growing season. म्हणजे जेव्हा वाढीचा पानांच्या वाढीचा काळ असतो, तर दर 7 ते 10 दिवसांनी नवीन झाड, त्या झाडाला नवीन पाने येतात. म्हणजे 7 ते 10 दिवसांनी आपण प्रत्येक 7 ते 10 दिवसांनी त्या पानाची छाटणी करू शकतो, म्हणजे पानं काढून घेऊ शकतो. Left to grow on its own, the tea plant actually grow into a small tree. आणि जर तसंच त्याला ठेवलं न पानं काढता, तर एक छोटस झाड तयार होऊ शकतं. बट इन ऑल टी गार्डन द प्लांट्स आर प्रुन्ड. पण तसं करत नाही, त्याची पानं आपण काढूनच घेतो. आणि टी गार्डन म्हणजे शेतीचे जे चहाचे मळे असतात, त्याच्यात काय करतात, ती सगळी पानं झाड असतात ती कट करून केप्ट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. आणि त्याची हाईट किती ठेवली जाते, 3 फूट पर्यंतच. 3 फुटाच्या वर जर झाली त्याची वाढ, तर त्याला कट केलं जातं, 3 फुटाच्या वरचा भाग. टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द व्हिलेज. म्हणजे काय, तर जी पानं आहेत ती सहज काढता यावीत म्हणून. पुढे बघा, द टीज वॉज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साइज. आता जे आपण चहा खरेदी करतो, तर त्याची विभागणी कशा याच्यावर करतात, तर पानांच्या साईज वरना. अकॉर्डिंग टू वी हॅव आसाम टी टाइप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय लार्जेस्ट लीव्ह. जो आसाम चहा म्हणतात आपण, त्याची पानं सर्वात मोठी असतात. चायना टाइप म्हणजे चायना चहा असतो, त्याची सर्वात छोटी पानं असतात. आणि कंबोड म्हणजे कंबोडिया आहे तिथला कंबोड, त्याची इंटरमिडिएट म्हणजे मीडियम साईजची पानं असतात. वी हॅव 3 डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोइंग रिजन इन इंडिया. आता 3 वेगवेगळे चहा बनवणारे आपल्याकडे एक प्रदेश आहेत भारतात. इच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर स्पेशल टाइप ऑफ टी इट प्रोड्यूस. आणि प्रत्येक रिजन का फेमस आहे, प्रसिद्ध आहे, कारण प्रत्येककडचा चहा एक वेगळ्या प्रकारचा आहे, त्याचा स्पेशल टाइप आहे. विच आर युनिक इन टेस्ट. प्रत्येकाची चव वेगळी आहे, एरोमा वास वेगळा आहे, स्ट्रेंथ जो आपण म्हणतो ना स्ट्रॉंग टी बनवा, तर ती स्ट्रेंथ पण वेगवेगळी असते, आणि फ्लेवर चव. द 3 रिजन्स आर, तर ते 3 रिजन कोणते, ते 3 प्रदेश कोणते. दार्जिलिंग, पहिला दार्जिलिंग चहा असतो बघा, आपण ऍड वगैरे असतात ज्या जाहिराती, त्याच्यात दार्जिलिंग चहा, आसाम चहा असं ऐकतो का नाही. तर पहिला आहे दार्जिलिंग चहा, जो नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये असतो, बरोबर. नंतर आसामचा चहा, तो नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आहे. आणि निलगिरी, निलगिरी हे साऊथ मधलं आहे, इन साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतातलं. मोस्ट पीपल ऍग्री दॅट द टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. जवळजवळ सर्वच माणसं ऍग्री करतील म्हणजे मान्य करतील की चहामुळे एक ताजगी येते, ताजेपणा येतो आपल्याला शरीराला. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट, फॅट और प्रोटीन. त्यात कार्बोहायड्रेट नसतात, फॅट्स नसतात, प्रोटीन सुद्धा नसतात. व्हॉट गिव्ह टी इज स्पेशल. मग काय असतं असं टी मध्ये स्पेशल काय आहे. डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर, वेगळा त्याची वेगळी चव. इज थिएनाइन अँड ॲज वेल ॲज कॅफिन. तर त्याच्यामध्ये जे थिएनाइन आणि कॅफिन हे केमिकल्स असतात, नॅचरल केमिकल्स, त्याच्यामुळे ही चव आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ताजेपणा येतो चहा पिला की. विच गिव्ह द ड्रिंक इज स्टिम्युलेटिंग क्वालिटी. स्टिम्युलेटिंग म्हणजे ताजेपणा देणारी, एनर्जी देण्याची क्वालिटी आहे जी चहाची, ती कॅफेन व थिएनाइन ह्यांच्यामुळे असते. पुढे बघा, हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगन टू ड्रिंक टी. मग माणसाने चहा पिण्यास केव्हा सुरुवात केली. An amazing story has come down to us from Chinese legends. तर चिनी कथेनुसार, चिनी परंपरेनुसार त्याच्या एक कथा सांगितली आहे जी खूपच मनोरंजक आहे, वेगळी. अमेझिंग म्हणजे मनोरंजक. इट इज सेड दॅट द एम्परर शेनॉन्ग, द फादर ऑफ चायनीज ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स. जो एम्परर शेनॉन्ग होता, ज्यांना आपण
चायनाच्या ऍग्रिकल्चर म्हणजे शेती आणि मेडिसिन म्हणजे औषधी ह्या विभागाचा आपण फादर म्हणजे पिता म्हणतो, कारण ह्यांनी एम्परर शेनॉंगनी ह्याच्यात खूप प्रगती केली चायनीज ऍग्रिकल्चर आणि मेडिसिन मध्ये. तर ते जेव्हा ट्रॅव्हल्स म्हणजे एका प्रवासात होते, when a servant was boiling some water for the emperor to drink, काय झालं, तो त्यांचा एक नोकर एम्परर राजासाठी पाणी गरम करत होता पिण्यासाठी. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. तर शेजारच्या झाडाचं पानं काही तुटली आणि त्यात बॉइलिंग वॉटर मध्ये पडली उकळलेल्या. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. आता जेव्हा ते पान पडलं तसं त्या पाण्याला एक वेगळा कलर आला. आता त्या नोकराने तसंच ते पाणी राजाला दिलं आणि ते राजाने तेच पाणी पिलं. तर अमेज म्हणजे खूप आनंदी झाला तो, कारण त्याचा रिच फ्लेवर खूप चांगला चव होती. रिफ्रेशिंग क्वालिटी, एक पिल्यानंतर ते पाणी त्याला रिफ्रेश ताजगी आली, त्यामुळे तुला खूप आनंद झाला. आणि एक्साइटेड बाय द अननोन प्लांट, पण आता ते कोणतं झाड आहे अँड इट्स अमेझिंग फ्लेवर आणि त्याचा खूप चांगला एवढी चव आहे. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, म्हणून त्या राजाने शोध कार्य चालू केलं की हे झाड काय आहे, या झाडाचं गुणधर्म काय आहेत, and discovered that tea had been many healing and restorative properties. आणि त्याला ह्याचा शोध लागला की टी म्हणजे चहाचं झाड आहे ते, आणि चहाच्या झाडामध्ये हिलिंग म्हणजे बरं करणे, काही रोगांवर काही गोष्टी बऱ्या करणे, अँड रिस्टोरेटिव्ह म्हणजे ताजगी, एक रिफ्रेशनेस मिळवून देण्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्याकडं. अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अँटीटोड ऑन द सर्टन पॉइझन, आणि काही विषांवर अँटीडोट म्हणजे पॉइझन जेव्हा होतं तर त्या विषाचा जो आपल्यावर परिणाम झालेला असतो तो काढण्यासाठी अँटीडोट वापरतात. तर विषाचा परिणाम होऊ नये ह्याच्यासाठी आपण चहा वापरू शकतो. हे सगळं त्या राजाने म्हणजेच एम्परर शेनॉंगने शोधून काढलं. Yet another legend tells us that it was the Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. एक दुसरी कथा काय आहे तर एक बुद्धिस्ट बौद्ध साधू होते, त्यांचं नाव आहे बोधिधर्म. त्यांनी पहिल्यांदा चहाचं सेवन केलं, चहा पिला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट, म्हणजे ते काय एक शोधकार्य चालू होतं त्यांचं की एक झुडूप, एक औषधी वनस्पती शोधायचं, विच वुड हेल्प हिम टू स्टे अवेक अँड अलर्ट फॉर अ लॉंग पिरियड, की ज्याच्या सेवनाने म्हणजे जे घेतल्याने जास्त काळ अवेक म्हणजे जाग राहणे, अलर्ट म्हणजे सतर्क राहू शकेल आपण असं खूप वेळ. इन प्रेयर अँड मेडिटेशन, प्रार्थना आणि प्राणायामच्या काळात जास्तीत जास्त दिवस मी जागा राहील, मला झोप येणार नाही, असं ते औषधी झाडाच्या शोधात होते. After considerable search and trial, he found that chewing leaves of tea shrub acted as stimulant. खूप सारा त्यांनी शोध घेतला आणि ट्रायल म्हणजे प्रयत्न केले, हे झाडाचा त्या झाडाचा शोध घेतला आणि त्यांना ते कळलं की नंतर chewing leaves from the tea shrub, चहाच्या झाडांची जी पानं आहेत ती चावल्याने, च्युइंग केल्याने स्टिम्युलंट एक प्रकारची एनर्जी भेटते आपल्याला, हेल्पिंग हिम स्टे अवेक, ज्याच्यामुळे ते जास्त काळ जागे राहू शकत होते. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग द डिसिपल इन चायना, आणि मग त्यांच्यामुळे त्यांचे डिसिपल म्हणजे अनुयायी, त्यांना मानणारे जी मुलं होती त्यांच्यात पण चहाचं इंट्रोडक्शन झालं, म्हणजे त्यांना पण चहा माहित झाला की ज्याच्यामुळे आपण जास्त वेळ जागे राहू शकतो. It is said that Japanese priests studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. आणि असं म्हणलं जातं की जॅपनीज प्रिस्ट म्हणजे जे जैन साधू होते त्यांनी काय केलं, ते बुद्धिस्ट टीचरच्या खाली शिकत होते, म्हणजे बुद्धिस्ट टीचर त्यांना शिकवत होते जॅपनीज साधूंना. तर त्यांनी त्यांच्याबरोबर जपानला जाताना चायनामधून टी सीड्स म्हणजे चहाच्या बिया आणि पानं काही घेऊन गेले जपानमध्ये, म्हणजे तिथे जपानीज मध्ये आता चहा असा चालू झाला. नंतर टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया, जे टर्किश व्यापारी होते टर्की देशाचे,
ते सुद्धा व्यापार त्यांचा चालू होता. मंगोलियाच्या बॉर्डरवर, सीमेवर चहाचा व्यापार असायचा. Then in fact the story goes that Chinese Emperor Hu Xun was taken up with tea that he had researched into the best whipping method and hosted tea making and tea tasting tournament in the court. आणि असं फार म्हटलं जातं, एक फॅक्ट आहे की चायनीज एम्परर ह्यू स्विंग हा काय करायचा, रिसर्च करायचा बेस्ट टी विस्किंग मेथड, आणि चहा कसा बनवायचा, सर्वात जास्त चहा कसा बनवता येईल चांगला, ह्याच्यावर त्यांचं रिसर्च संशोधन चालू होतं त्याच्या काळात, एम्परर ह्यू स्विंगच्या काळात. आणि होस्टेड, आणि तो प्रतियोगिता कॉम्पिटिशन ठेवायचा कशाच्या, टी मेकिंग, म्हणजे चहा तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही वेगवेगळे मिक्स करा त्याच्यात काही, आणि टी टेस्टिंग, कोणता चहा सर्वात अधिक सुंदर झालाय, असं राजदरबारात कॉम्पिटिशन्स असायच्या. सो टी माइंडेड वॉज ही, टी माइंडेड म्हणजे पूर्णपणे ज्याच्या डोक्यात चहा बद्दलचाच विचार होता. that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. म्हणून त्याच्या लक्षातच आलं नाही की मंगोलियाने, म्हणजे त्याच्या लक्षात काय आलं की मंगोलियाने तर भरपूर असं चहा त्यांच्या एम्पायर मध्ये घेऊन गेलेले आहेत या पद्धतीने. आलं लक्षात, टी मेकिंग, टी टेस्टिंगच्या वेळेत. तर हा होता आपला या चॅप्टरचा पहिला पार्ट. तर असं मला वाटत आहे की तुम्हाला हा चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. जर ही व्हिडिओ आपल्यास आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.